देवयानी फरांदे आणि नाशिकमधल्या कार्यकर्त्यांच्या कडाडून विरोधानंतर नाशिकमध्ये पक्षप्रवेश, विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश। देवयानी फरांदे यांनी फेसबुक पोस्ट लिहून केला होता विरोध। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता, जगताप यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी फोनवरून चर्चा, उद्या किंवा परवा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपला वंदे मातरमची आठवण, स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष भाजपवाले वंदे मातरम म्हणाले नाही, खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। शिंदेंनी स्वतःची मुलं सांभाळावीत, भाजप पळवणार आहे, ज्या पक्षाचा बापच अनावरच त्यांना मनपा निवडणुकीनंतर कळेल, खासदार संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना टोला। महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच, भाजपचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य, मुंबईचा तिढा कायम। शेलारांना पक्षामध्ये कुणीही विचारत नाही, आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी, संदीप देशपांडेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। मराठा समाजावर अन्याय का, पुण्यात मराठा समाजाची पोस्टरबाजी, प्रभाग क्रमांक 21 मध्ये मराठा उमेदवारच देण्याची मागणी, भाजपकडून ओबीसी उमेदवार देण्यात येणार असल्याचं वाद। महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात, धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार, जय महाराष्ट्रची माहिती। आमदार किशोर जोरगेवारांना ते पत्र भोवलं, जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवलं। ठाण्यामध्ये राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडण्याचा निर्णय, राष्ट्रवादी ठाणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार, शिवसेना भाजप एकत्र राष्ट्रवादी मात्र अलिप्त। नवनीत राणांचा आमदार संजय खोडकेंवर गंभीर आरोप, खोडके गाव गुंडांच्या पाठीशी उभे राहतात, राणा आम्हाला चादर चढवणाऱ्यांसोबत युती नकोय। अमरावती मनपासाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत युती, मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित असं नवं समीकरण होणार, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष हेमंत देशमुखांची माहिती। वाजपेयींनी भाजपला विपरीत काळामध्ये दिशा दिली, हिंदुत्वाच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही, मुख्यमंत्र्यांकडून वाजपेयींच्या आठवणींना उजाळा। नागपूरमध्ये रेशीम बागेजवळून 9 लाख रुपयांची रोकड जप्त, दिलीप ठाकूर नावाच्या व्यक्तीकडे सापडली रोकड, संशयित दिलीप ठाकूरची चौकशी सुरू। नवी मुंबई विमानतळावरून आजपासून उड्डाणं सुरू, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू झाल्यामुळे दिलासा। नांदेडच्या जवळा इथल्या एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू, 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आई वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, घातपात की आत्महत्या, तपास सुरू। रोशन कुळेला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयामध्ये नेत असतानाचा व्हिडिओ, जय महाराष्ट्रमुळे उघड झालं होतं किडनी रॅकेट। कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, बस कंटेनर अपघातानंतर लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू। मुंबईसह देशभरात ख्रिसमसची धूम, पर्यटकांनी फुलली पर्यटन स्थळं। इंग्लंडच्या अडचणींमध्ये वाढ, गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र जोफ्रा आर्चर ॲशेस मालिकेतून बाहेर।